मागील आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे आणि धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये तब्बल 5% वाढ झाली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे सध्या जायकवाडी धरणात मोठ्या संख्येने पाण्याची आवक येत आहे. मागील 24 तासांपासून धरणात 8,327 क्युसेक वेगाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आणखीनच झपाट्याने वाढत आहे. जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तसेच परभणी शहराला पाणीपुरवठा केला जातोय. गेल्या वर्षी धरण साखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा जायकवाडी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीला जायकवाडी धरणात केवळ 10% इतका पाणीसाठा उरला आहे. यामुळे भर पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर शहराला 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. दरम्यान जून महिन्यात संपूर्ण मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा केवळ 5% आला होता. मात्र जुलै महिन्यात धरण साखळी क्षेत्रात काहीसा पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात आता 10% पाणीसाठा जमा झालाय. सध्या जायकवाडी धरणात 8,327 क्युसेक पाणी जमा होत आहे.